ठीक आहे. ब्लँक रिपोर्ट मध्ये काय करतो, फर्स्ट आपण डेटा इम्पोर्ट करतो, एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे. डायरेक्ट शॉर्टकट आहे किंवा गेट डेटा. गेट डेटा मध्ये जाऊ, इथं पण शॉर्टकट आहे इम्पोर्ट डेटासाठी आणि इथं पण शॉर्टकट आहे. ठीक आहे. एक्सेल फाईल साठी, एक्सेल मध्ये आपण काय केलं, इथं अल फाईल केलं तर काय होतं, आपला डेटा शो होतो. ठीक आहे. इथं CSV फाईल मध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे तो डायरेक्टली नाही दिसत आहे. याला डायरेक्टली पण एक्सेलची फाईल चालते. ठीक आहे. सो ओपन करा. हा काय झाला, डेटा एक्सट्रॅक्ट होतो. एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर डेटा कशामध्ये जातो, पॉवर क्युरी एडिटर मध्ये. ठीक आहे. कनेक्टिंग, नाही नेट नाही लागत. एकदा तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं की मग नेट नाही लागत. नेट लागतं ते पब्लिश साठी. तुमचा डॅशबोर्ड क्रिएट झाल्यानंतर पब्लिश जेव्हा करतात त्यावेळेस नेट लागतं शेअर करण्यासाठी. ठीक आहे. आता काय करतो आपण, ट्रान्सफॉर्म लोड केलं तर डायरेक्टली याच्या विंडोमध्ये जातं पॉवर बीआयच्या. आपल्याला काय करायचं, डेटा क्लीन करायचं. डेटा क्लीन प्रोसेस करण्यासाठी काय आहे, तर पॉवर क्युरी एडिटर दिलेला आहे, ज्याला आपण ETL टूल पण म्हणतो. ठीक आहे. एक्सट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. ठीक आहे. 3 टाईप, त्याला ETL म्हणतो आपण. ETL मध्ये काय होतं, डेटा क्लीन होतो. ठीक आहे. हा डेटा आलेला आहे. आता डेटा ओपन झाला, या साईडला काय, टेबलचं नाव क्युरी टेबल म्हणतो. जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तो काय, क्युरी टेबल आहे या पॅन मध्ये. ठीक आहे. याला काय म्हणतो, रिबन म्हणतो. हे जे आहे हे मेनूज आहेत. ठीक आहे. होम टॅब, ट्रान्सफॉर्म टॅब, ऍड कॉलम, व्ह्यू, होम, हे काय टॅब. या टॅब मध्ये जे ओपन होतं त्याला काय म्हणतो, रिबन. ठीक आहे. आणि या साईडला काय दिलेली तुमची प्रॉपर्टीज पॅन आहे. या पॅन मध्ये काय ओपन होतं, प्रॉपर्टीज आणि अप्लाइड स्टेप. ठीक आहे. जे काही चेंजेस करतात त्या स्टेप रेकॉर्ड होतात थोडक्यात. आणि क्लोज करून तुम्ही ते चेंज करू शकता किंवा एक स्टेप बॅक येऊ शकता, जसं की कंट्रोल Z करतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय, होम टॅब मध्ये जर पाहिलं तुम्ही इथून, ठीक आहे. सो फर्स्ट काय, मॅनेज कॉलम. मॅनेज कॉलम मध्ये जर गेलं आपण, तर या ठिकाणी काय, चूज कॉलम. ठीक आहे. सो कुठला कॉलम सिलेक्ट करतोय आपण, तो आहे. म्हणजे नंबर ऑफ किती कॉलम तुम्हाला सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल आता खूप सगळे कॉलम आहेत. ठीक आहे. खूप सगळ्या कॉलम मध्ये काय करतो आपण, तर मला काय करायचं, तर 1 नंबरचा एक कॉलम पाहिजे, 2 नंबरचा पाहिजे आणि हे पॅन कार्ड आणि एवढंच पाहिजे मला. ठीक आहे. मग आपण काय करतो, चूज कॉलम मध्ये टोटल किती कॉलम असतील, 150 कॉलम असतील तुमचे. ठीक आहे. त्या कॉलम पैकी तुम्हाला काय करायचं, एवढेच कॉलम सिलेक्ट करायचे. ठीक आहे. जे कॉलम तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्याच कॉलमला तुम्हाला सिलेक्ट करून प्रोसेस करायचे. किंवा तुम्हाला वाटतं की तुमची मिस्टेक याच कॉलम मध्ये होते, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण डेटा डाउनलोड करतो तर काही मोजक्या कॉलम मध्ये फॉर्मॅट चेंज करावा लागतो, बाकी डेटा तुमचा प्रॉपरच असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस काय करायचं मग, खूप सगळ्या डेटामध्ये सर्च करण्यापेक्षा कॉलम नंबर जरी लक्षात ठेवले की कोणत्या कॉलम मध्ये आपल्याला चेंजेस करायचे, सो तेवढेच कॉलम तुम्ही काय करू शकता, इथं सेव्ह करू शकता. ठीक आहे. आणि इथून परत शो करू शकता चेंजेस करून. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर गो टू कॉलम, म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट कुठल्या कॉलम वरती जम्प करायचंय, ते जर तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं तर तोच कॉलम काय होतो, जम्प होतो. म्हणजे खूप सगळा डेटा असतो ना, आपण छोट्या डेटावरती काम करतो. ठीक आहे. पण जेव्हा 250 कॉलम असतील, कमीत कमी 4-5 लाखाचा डेटा असेल, ठीक आहे, तो डेटा पण मी घेतलाय अवेलेबल करून. 6 लाख रो आहेत त्याच्यामध्ये आणि 38 कॉलम आहे. ठीक आहे. तो डायरेक्टली हँग होईल, त्यानंतर बघायचं. ठीक आहे. सो खूप सगळा डेटा असेल तर तुम्हाला डायरेक्टली जम्प करायचं किंवा स्क्रोल करायला वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे की या कॉलम मध्ये काय करायचं, आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम काय झालाय, तर आपल्याला अॅक्युरसी पाहिजे. व्ह्यू मध्ये जाऊन एक क्वालिटी, कॉलम क्वालिटी ऑन करून ठेवायचं फर्स्ट. याच्यामुळे काय होतं, तर 100% दाखवतो, एरर दाखवतो तुम्हाला. मग या कॉलम मध्ये काही एरर आहे का, नाही. या कॉलम मध्ये काही एरर आहे का, नाही. इथं नल आहे पण एरर असा दुसरा काही एरर नाहीये. ठीक आहे. या कॉलम मध्ये पण 100% आहे. ठीक आहे. इथं पण 100%च आहे. म्हणजे कॉलम क्वालिटी मध्ये काही प्रॉब्लेम नाही आलेला. ठीक आहे. इथपर्यंत ओकेच आहे सगळं. ठीक आहे.
मग आता इथं दुसरं काय झाले, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 झाले, बरोबर. सो मी याला परत काय करतो, गो टू रिटर्न करायचे किंवा याला चेंज केलं तरी चालतंय. ही जी स्टेप आहे याला आपण काय करू, सॉरी याची चेंज झाली नव्हती वाटतं. ठीक आहे, इथं आलो. आता याच्या कॉलम मध्ये काय आहे, तर आपल्याला हे दिलेलं आहे. ठीक आहे, हेडिंग काय दिलेली आहे, तर कॉलम 1, कॉलम 2 दिले, जसं की सिरियल नंबर, डेट घ्यायला पाहिजे नाही का. तर आपण काय करतो, यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर. जर बाय डिफॉल्ट घेतलं ठीक आहे, जर नाही घेतलं तर काय करायचं तुम्हाला, ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन या ठिकाणी यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर याला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, जर तुम्हाला रो ला करायचं असेल तर तुम्ही रो ला पण करू शकता. ठीक आहे, मग त्याला कन्सिडर करतो. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, तर याच्यासाठी करायचं, कॉलम साठी. ठीक आहे, कॉलम मध्ये जर घेतला आपण तर तो कॉलम साठी डेटा ट्रान्सफॉर्म करतो. आला, इथं सिरियल नंबर वगैरे आला, क्वालिटी पण ओके आहे, तर याला मी क्लोज करतो परत. क्वालिटी मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही दिसत आहे मला. ठीक आहे, चेक करायचं पण जेव्हा डेटा घेता त्यावेळेस तुम्हाला समजतं की कुठल्या कॉलम मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा एरर आहे, तर इथं दाखवतं एरर 9%, 10% जे काय असेल ते क्लीन करता येतं प्रॉपरली. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म मध्ये आल्यानंतर दुसरा ऑप्शन काय, इथं होम मध्ये काय, चूज कॉलम झाला. आता काय, रिमूव्ह कॉलम. ठीक आहे, समजा मी सिलेक्ट केलेला आहे तो कॉलम, काय केला, एक सिरियल नंबर काय झाला माझा रिमूव्ह. ठीक आहे, जर एखादी कॉलम तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करू शकता, तिथलं रिमूव्ह करू शकता. ठीक आहे, दुसरा जो प्रॉब्लेम आहे, रिमूव्ह अदर कॉलम, म्हणजे मला समजा हे 2-3च कॉलम ठेवायचे, कंट्रोल सिलेक्ट केलं आणि मी काय केलेला, इथून रिमूव्ह अदर कॉलम. मग जे सिलेक्ट आहेत ते काय झाले, सेव्ह, आणि जे बाकीचे होते ते काय झाले, डिलीट. ठीक आहे, म्हणजे रिमूव्ह अदर कॉलम झाले. परत चेंज केलं, ते स्टेप काय केलं आपण, रिपीट आलो. ठीक आहे, आता आलं. हा, आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला किती रो दाखवत इथं, 1000 रो दाखवत. रो 1000च आहे त्याचे, पण जर जास्त असतील तरी पण 1000 दाखवणार. समजा तुमचा 4 लाख आहे, 5 लाख आहे, तर तो इथं रो दाखवताना किती दाखवतो, 1000च दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही लोड करताय, सेव्ह करताय, चेंजेस वगैरे सगळ्यांना सेम होणार. तुम्ही इथं जे काही करताय, एरर रिमूव्ह करताय, नल रिमूव्ह करताय, जे काही करताय ते अख्ख्या पूर्ण डेटाला होतं, पण याच्यामध्ये शो करण्याची जी क्वालिटी आहे ती काय आहे, 1000 पर्यंतच आहे. ठीक आहे, ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला ते दाखवतात शेवटी. जर इथं जर केलं तुम्ही, तर कीप कीप मध्ये जर बॉटम केलं तर तुम्हाला शेवटचं जर बघायचं असेल, ठीक आहे, तर शेवटचा समजा 10 कॉलम बघाय, रोजचा रेकॉर्ड काय करायचा, चेक करायचा. तर तिथं तुम्हाला समजतं की किती रो आहेत आपले, म्हणजे टोटल डेटा किती येतो समजून येतो. ठीक आहे, आपल्या आता याच्यामध्ये 1000च आहे आणि 1000च लिमिट पर्यंत तो इथं दाखवतो, बेस्ड ऑन टॉप 1000 रोज. पण त्याच्यामध्ये किती रो असू द्या ते परत दाखवतं जेव्हा डेटा आपण पॉवर बीआय मध्ये घेऊन जातो. ठीक आहे, तर हे समजलं. आता या कीप कीप रो मध्ये काय, समजा तुम्हाला टॉप 10चेच रेकॉर्ड ठेवायचे, टॉप 10 असेल, 100 रेकॉर्ड असेल काही, म्हणजे आता मी 100च रेकॉर्ड ठेवतो. तर काय होतं, सुरुवातीपासून 100 रेकॉर्ड काय होतं तिथं सेव्ह होतं. हे हे सगळं इरेज नाही होता, पण तुम्ही जर शो करून बघितलं तर हे बघा 100 पर्यंत दाखवत, सगळंच दाखवते ना. हम्म, 1000 केलते का, मला वाटतं 100 केलं. ठीक आहे, एक स्टेप परत काय करू, रिटर्न घेऊया. कीप कीप रोज मध्ये गेलं, फर्स्ट काय, कीप टॉप 10च करूया, जास्त तुम्हाला समजणार नाही, मलाही समजणार. ठीक आहे, 10 केलं तर काय होतं, टॉपचे 10च रेकॉर्ड दाखवतं. ठीक आहे, जर तुम्हाला पाहायचं की टॉप 100 पर्यंतचे पाहिजे, 200 काही असेल, तर ते तेवढंच रेकॉर्ड काय करतं तुम्हाला शो करतं. जर तुम्ही इथं कीप केलं, परत रिमूव्ह केलं, सो कीप मध्ये दुसरा काय ऑप्शन, बॉटम बॉटम पण दाखवलं. जर शेवटचे बघितलं त्याच्या अपोजिटच काम करतं,
रेंज पाहिजे तुम्हाला यापासून इथपर्यंत पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा मला काय करायचे 100 पासून 120 पाहिजे. ठीक आहे, 20 रोज काय करायचं मला इथं ऍड दाखवायचं आहे. रेंज दिली मी, इथं आलं 99 पासून. ठीक आहे, तिथून कुठपर्यंत आले तर जिथे 120 होतील तिथपर्यंत आलेलं आहे. सॉरी, त्यांना जरा इथं घेऊ दे. 118. ठीक आहे, म्हणजे 118 म्हणजे तो टोटल कॉलम सिलेक्ट करतो. म्हणजे सुरुवातीचा आपण त्याच्यात येतो. याच्यामध्ये एक पासून मोजा, हे पुढे जे दिले ना, याला बघा एक, आणि हा किती आहे तेव्हा 120 आहे का, रेंज दिली ना 120, तर याच्यावरती तो फिल्टर करतो. ठीक आहे, 10 मला 100 पासून 120 पर्यंत काय केलं मी डिस्प्ले केलं. तर ते आपण रेंज देऊ शकतो, किती रेंज पाहिजे कीप रोज मध्ये. ठीक आहे, कीप डुप्लिकेट, जर डुप्लिकेट असेल तर तो ठेवतो, बाकीचं हाईड करतो. आता जर नावामध्ये असू शकतं एखाद्या वेळेस, तर नावामध्ये बघूया आपण कीप डुप्लिकेट. ठीक आहे, कीप डुप्लिकेट जर मी सिलेक्ट केलं तर डुप्लिकेटच राहतात, जे रिपीट रिपीट आहे ते. ठीक आहे, आता बघू शकता इथं संजय संजय पूजा कृष्ण हे रिपीट असणार आहे ना, जे रिपीट हे बघा पूजा. आता तुम्हाला जर युनिक पाहिजे, समजा नंबर मध्ये युनिकच असतं, बरोबर, त्याला जर आपण शो केलं या सिरियल नंबरला, सिरियल नंबर मध्ये काय केलं आपण कीप डुप्लिकेट केलं. ठीक आहे, तर डुप्लिकेट नाहीच आहे त्याच्यामध्ये, युनिकच आहे सगळं, तर तो नाही दाखवणार, सगळे रिमूव्ह होणार. तर कीप डुप्लिकेट म्हणजे जे परत परत आले ते राहू दे, आणि युनिक काय असेल रिमूव्ह करायचे आपल्याला. सो पुढं काय आहे, एरर असेल तर. ठीक आहे, एरर म्हणजे वेगळा एरर असतो, जसं की एन ए नॉट ऍप्लिकेबल वगैरे असतं ना एक्सेल मध्ये. एखादी फॉर्म्युला लावला तर तिथं दुसराच काहीतरी एरर देतं, व्हॅल्यू देतं. तर त्यावेळेस तो काय करतो, एरर जर असेल कुठल्या रेकॉर्ड मध्ये, तर तो रेकॉर्ड काय होतो, शो होतो आपल्याला. हे पण सेम आहे, जसं की आता रिमूव्ह टॉप 10 रोज. ठीक आहे, जर तुम्हाला तिथले टॅप रिमूव्ह करायचे असतील काही रोज, ठीक आहे, तर ते रोज काय होतात, आता तुम्ही बघू शकता कुठून आहे, एक SBI एक आहे आपलं. ठीक आहे, याला जर काढलं तर कुठं थांबते ते 11, SBI 11, म्हणजे बाकीचे काय झाले रिमूव्ह. इथं पाहिलं तर नाही दिसणार, आता इथं सिरियल नंबर आहे ते पण दिसतं. ठीक आहे, जर कधी कधी तो 1 2 3 किंवा रँडमली वेगळा असतो, तर त्याला आपण इथून काय केलं, रिमूव्ह केलं. ठीक आहे, परत दुसरा काय आहे, इथं आहे रिमूव्ह मध्ये आलं, रिमूव्ह बॉटम सेम त्याच्या अपोजिट. रिमूव्ह काय अल्टरनेट रोज, एकानंतर एक काय होतात तो रो रिमूव्ह होतात. मग अल्टरनेट रो मध्ये काय मला कुठून सुरू करायचंय, समजा दुसऱ्या रो पासून सुरू करायचे आणि 2 पर्यंतच पाहिजे फॉर एक्झाम्पल, आणि फर्स्ट रो टू रिमूव्ह 2 पासूनच पाहिजे. आता इथं जर बघितलं सगळा रेकॉर्ड आहे आपल्याकडे. ठीक आहे, सो हे बघा 2 पासून गायब झाला, 2 3 आणि 2 आणि 3 हा रेकॉर्ड काय झाला इथून रिमूव्ह झाला. आणि कुठल्या स्टेप, दोनच रेकॉर्ड पाहिजे होते आपल्याला, 2 पासून सुरू कर, आणि दोनच रो काय करायचे होते, लिमिट दिलं होतं आपण. वरती पण दोनच लिमिट दिलं, आणि खाली पण काय केलं, दोनच लिमिट दिलं होतं. ठीक आहे, तर तेवढाच डेटा काय होतो, रेकॉर्ड रिमूव्ह होतो. जर इथं पाहिलं परत तर डुप्लिकेट रिमूव्ह होतात. आता नावामध्ये खूप सारे डुप्लिकेट आहेत, तर ते डुप्लिकेट होतात रिमूव्ह. ठीक आहे, आता हे सिंगल सिंगल झालं तुमचं, सगळे सिंगल मध्ये आले. हे बघा, एवढंच राहिलं आता रेकॉर्ड, बघू शकता. हो. इथे जर क्लिक केलं आणि इथे शो केलं, किती दिसते, 21च रेकॉर्ड आहेत आपले. कारण खूप सगळे काय होते, डुप्लिकेट होते. ते काय केले त्यांनी, रिमूव्ह करून टाकले. एखाद्या कॉलम मध्ये काय असतं, तर आपल्याला डुप्लिकेट रिमूव्ह करायचं असतं, तर आपण तिथून रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, रिमूव्ह डुप्लिकेट, रिमूव्ह ब्लँक. आता ब्लँक आहे का आपल्याकडं, पूर्ण ब्लँक नाहीये कुठलाच, ज्याच्यात रेकॉर्ड नाहीये असा नाहीये कुठलाच. ठीक आहे, तर रिमूव्ह ब्लँक.
नेक्स्ट काय आहे, रिमूव्ह एरर. आता एरर पण नाहीये आपल्या याच्या रेकॉर्ड मध्ये, नली व्हॅल्यू लिहिलेली आहे, एरर म्हणजे फॉर्म्युला लावलाय किंवा तिथं वेगळंच काहीतरी आउटपुट आलं, एरर जनरेट होते, तर त्यावेळेस तो काय होतो, रिमूव्ह होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं क्लिक केलं, हे बघा इथं क्लिक केलं, पूर्ण कॉलम सिलेक्ट होतो, आणि असं सिलेक्ट केलं तर मग काय होतं, रो सिलेक्ट होतं, पर्टिक्युलर जर कुठं क्लिक केला तर. आणि इथं केलं तर परत तो शो होतो, जेवढा एरिया आहे तो एरिया. मग आता मला काय करायचं, असेंडिंग डिसेंडिंग पण आहे. समजा मला काय करायचं, झेड टू ए करायचं, सो त्या कॉलमला काय केलं मी, झेड टू ए म्हणजे काय केलं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये केलं, हायेस्ट टू लोवेस्ट. आणि परत इथं जर केलं तर आहे त्या प्रोसेस मध्ये येतं. ठीक आहे. सो हा आता मला काय करायचं, कुठला कॉलम डिलीट करायचं बघा, नल. बरोबर, बाकी तर आले, माझं नल तेवढं करायचंय. मग डिलीट करण्यासाठी काय, रिमूव्ह रोज पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये आहे का रिमूव्ह रोज, कीप कीप आहे, हा इथं आहे रिमूव्ह रो. समजा मला रिमूव्ह रोज करायचंय, किती करायचे, एकच करायचं टॉपचा, आहे ना, नल निघून जाईल ना. हे बघा, आता मी जर काय केलं, इथून डुप्लिकेट रिमूव्ह केला, गेला, म्हणजे नल वाला तो ऑटोमॅटिक असेंडिंग डिसेंडिंग मला फाइंड झाले, जेवढे नल होते ते वर येऊन थांबतील असेंडिंग मुळे. ठीक आहे, आणि त्याला तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह रोज, किती रोज होते ते काउंट करायचे आणि रिमूव्ह करायचे, म्हणजे डेटा तो क्लीन झाला थोडक्यात. ठीक आहे. स्प्लिट मध्ये जर पाहिलं तुम्ही तर बाय डिलिमीटर, म्हणजे हा यूज काय होतो तर आता इथं मी ऑलरेडी काय केलं, याला एक करून दाखवतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता माझ्याकडे काय आहे, फर्स्ट आणि लास्ट नेम वेगळं आहे. ठीक आहे, या कॉलमला आणि या कॉलमला सिलेक्ट करायला काय करतो मी, कंट्रोल यूज करतो, बरोबर. आता या कॉलम मध्ये काय आहे, तर वेगवेगळं नाव आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. जर मला वाटलं की याला काय करायचं, मर्ज करायचंय कॉलमला. ठीक आहे, या कॉलमला काय करायचंय, मर्ज कॉलम करायचं. ऍड कॉलम मध्ये जर गेलात तुम्ही, काय करायचं, मध्ये स्पेस ठेवायचं ना आपल्याला दोन नावामध्ये. ठीक आहे, हे वेगवेगळे जर सेपरेटर आहेत, कॉमा कोलन वगैरे, तर आपल्याला स्पेस द्यायचंय थोडक्यात, आणि मर्ज करायचं. मर्ज करताना कॉलमला नाव विचारता येतं, विचारलं नाही, नंतर पण एडिट करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर काय झालं, कॉलम मर्ज झाला, पण तो कुठं गेलाय, शेवटी आलाय. मग इथं डबल क्लिक करून काय करू शकतो मी, याला फुल, सॉरी हे पहिल्याचं काढा, फुल नेम. ठीक आहे, याला मी काय करू शकतो, फुल नेम देऊ शकतो. आणि याला मला कुठल्या पोझिशनला घ्यायचंय, त्याला ओढायचं असेल, सोडलंच नाही मी कट पेस्ट होते का चेक करू आपण. आपलं जे नाव आपण मर्ज केले ना, तिथं जाऊन थांबायचं पहिल्यांदा, आणि तिथं काय करायचं ना, चेक करायचं. हा, इथं सोडलं तरी चालतं. ठीक आहे, फुल नेम आला, आणि याला कॉलमला काय करायचंय, रिमूव्ह. ठीक आहे, सो याला सिलेक्ट करा, होम मध्ये या, आणि कॉलम आहेत ना, आता आपल्या कॉलमला काय करायचं, मला रिमूव्ह कॉलम, लास्ट नेम वाला कॉलम काय केला मी, रिमूव्ह केला. त्याच्यानंतर हा वाला फर्स्ट नेम वाला पण कॉलम काय केला आपण, रिमूव्ह केला, सॉरी इथं रिमूव्ह कॉलम. तर मर्ज केलं कशामध्ये, ऍड कॉलम मध्ये जाऊन त्या दोघांना काय केलं, मर्ज केलं. जर तीन नाव असतील तर तिन्ही होतात, फर्स्ट नेम मिडल नेम
लास्ट नेम विथ स्पेस आणि त्याला डबल क्लिक करून हे करायचं, काय म्हणतात त्याला, नाही, रिनेम केलं आणि नंतर ड्रॅग केलं. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय आहे तुमच्याकडे इथं बघा, रिप्लेस करायचं पार्ट आहे, बरोबर. आता मला स्प्लिट करून दाखवायचं होतं ना तुम्हाला. ठीक आहे, आता याला सिलेक्ट केलं मी. ठीक आहे, सिलेक्ट मध्ये काय माझा फुल नेम आहे. मला काय करायचं, बाय डिलिमिटर यूज करून नावाला काय करायचं, वेगळं करायचं. मग तुमच्याकडे लिस्ट परत येते बघ. कोलन ना यूज करायचं म्हणजे काय आहे दोघांच्या मध्ये असं काय आहे की ज्याचा यूज करून तुम्हाला यूज करायचं. सो लेफ्ट मोस्ट जर केला तर लेफ्ट साइड येते. जर मी इथं काय केलं, लेफ्टला ओके केलं, तर काय झाला तो फुल नेम, फुल नेम लेफ्ट आणि राईट, म्हणजे लेफ्टला बाजूला घेतलं थोडक्यात त्यानं. जर तुम्हाला राईटला घ्यायचं राईटच्याला घ्या. कुठलं घ्यायला पाहिजे होतं, बरोबरच आहे ना हा, लेफ्टलाच घ्यायचं. सुरुवातीचं लेफ्टला घेतलं तरी चालतंय, म्हणजे हा प्रॉपर काय झाला फर्स्ट नेम आणि हा काय झाला लास्ट नेम ऑलरेडी झालेलाच आहे. तरी एकदा परत चेंज करू. ठीक आहे, तो परत तिथं मर्ज होतो. अच्छा, इथं हे एक ऑप्शन आहे, आला. परत काय केलं, स्प्लिट कॉलम मध्ये गेलं, नंबर. आता हे नंबर पाहिजे तुम्हाला. समजा मला इथं नंबर वरती गेलो मी आणि या कॉलमला काय केलं, बाय नंबर, किती नंबर पाहिजे. ठीक आहे, आता जर समजा मला 2 नंबर पाहिजे, वन्स ॲज फॉर लेफ्ट राईट, सुरुवातीचे पाहिजे, समजा सुरुवातीचे सेपरेट पाहिजे मला 2. लेफ्ट वाले लेफ्टला आले, आता ते आलं लेफ्टचे, हे लेफ्टचे. तसे राईटचे पण करू शकता. ठीक आहे, इथून जर चेंज केलं तर तो परत येतो. ठीक आहे, याला पण काढा, आलं. त्याच्यानंतर काय थोडं हँग घेत होतो, पोझिशन. ठीक आहे, इथं तुम्हाला समजलं लेफ्ट राईट किंवा कुठला त्याच्यात काही स्पेशल आहे का कॅरेक्टर, त्याच्यानुसार ते 3 ऑप्शन होते. ठीक आहे, आता काय स्प्लिट कॉलम बाय पोझिशन. समजा मला काय करायचं, पोझिशन दिलं आपण 2. ठीक आहे, ऍडव्हान्स ऑप्शन पण चेक करा, कॉलम. ठीक आहे, कॉलमच आहे आपला. सो कुठे गेला तो, स्प्लिट, काय नाव हेडिंग काय केलं तुम्ही तर, एकदा चेंज करू. हेडिंग कुठली होती ते चेक करू दे. अकाउंट बॅलन्सच होतं बहुतेक, है ना. अच्छा, अकाउंट बॅलन्सचा कॉलम आहे. सो स्प्लिट पोझिशन, कोणत्या पोझिशनला आहे, समजा 3 वरती, कॉलम बाय कॉलम स्प्लिट. ठीक आहे, किती राहिले आता इथं, 3 राहिले. ठीक आहे, 3 नंबरच्या पोझिशनचा काय झाला, डेटा स्प्लिट झालेला आहे. म्हणजे किती पेज पोझिशन दिली आपण याच्यामध्ये, तिसऱ्यापासून जे पुढे होते तेवढेच कॅरेक्टर राहिले याच्यामध्ये. सुरुवातीचे गेले, काहींची व्हॅल्यू काय होती, कमी होती, काहींची व्हॅल्यू जास्त होती. तर आपण 3 सुरुवातीचे हाईड, तिसरा ठेवला, तिसऱ्यापासून पुढची जेवढी काय व्हॅल्यू होती ते राहिलेली आहे. हा, मग तेच सुरुवातीचे 3 गेले, बाकीचे राहिले, असं म्हणायचं. आता हे जे आहे ना पोझिशन, कुठल्या पोझिशन पासून ठेवायचंय, तेव्हा सुरुवाती आपण हेच ठेवले होते. मग काहींची व्हॅल्यू कमी आहे ना, तिथं एक एकच राहिला होता. ठीक आहे, स्प्लिट बाय पोझिशन. आता लोअर केस अप्पर केस जर कुठं इथं आहे, आता तर याच्यामध्ये आलं. ठीक आहे, ठीक आहे, याच्यावरती चेक करू. जस लोअर केस, समजेल का होते, त्याच्यामध्ये नाहीच आहे लोअर केस, म्हणून तो नल करतो.
स्प्लिट अप्पर केस. ठीक आहे, आता आला अप्पर केस. काय झाले, सुरुवातीला जे होते कॅपिटल जे होते ते काय केले आपण, सेपरेट केले. त्याच्यामध्ये लोअर नव्हतं म्हणून तो नल दाखवला आपल्याला. ठीक आहे, जर आपल्याला कॅपिटल काय पाहिजे सुरुवातीला बाजूला कडून घ्यायचे, जेवढे कॅपिटल टायपिंग असेल तो वाला, तर तो काय झाला, सेपरेट झाला. नल का दाखवलं होतं, तर त्यात नव्हतंच ते. ठीक आहे, असं. स्प्लिट डिजिट नॉन डिजिट म्हणजे तुमच्याकडे जे टेक्स्ट असतात, नंबर टेक्स्ट नंबर, तर काय होतं, डिजिट म्हणजे डिजिट पासून पाहिजे, नॉन डिजिट म्हणजे टेक्स्ट पासून पाहिजे. मग तसं कुठं मेल आयडी वगैरे असतो ना आपला, मेल आयडी किंवा आयडी नंबर, हा सुरुवातीला आहे बघा, हा वाला याच्यात आहे ना. सो स्प्लिट स्प्लिट बाय डिजिट. पहिल्यांदा डिजिट करून बघूया. नाही म्हणते. ठीक आहे, डिजिट नाही, नॉन डिजिट आहे. सुरुवातीला डिजिट कुठे आहे तुमच्याकडे. आता जर स्प्लिट मध्ये गेलं परत, डिजिट केलं ना, आता नॉन डिजिट करून बघूया. आलं. नॉन डिजिट म्हणजे टेक्स्ट, डिजिट म्हणजे टेक्स्ट. सुरुवातीला डिजिट असतं तर वेगळं केलं असतं, पण त्याला फाईन नाही झालं, मग नॉन डिजिट मध्ये आलं. आणि डिजिटला काय केलं आपण, बाजूला करू शकतो डिजिटला तिथून. ठीक आहे, चेंजेस नको असतील तर काय करायचं, रिमूव्ह करून टाका परत. स्प्लिट कॉलम झालंय. ठीक आहे, अशा. आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये जो रिप्लेस वाला पार्ट येतो त्याच्यानंतर. ठीक आहे, अजून काय एरर आहे याच्यामध्ये, जर आपल्याला फुल नेम पाहिजे, हा इथं काय सांगितलं होतं काल, तर राईट क्लिक केलं तरी. आता याचा डेटा टाईप चेक करतो आपण, इथं समजतं तुम्हाला डेटा टाईप कुठला, टेक्स्ट डेटा टाईप आहे. सॉरी मी याचा डेट घेतली, हा हे बघा, डेट अँड टाइम मी एक्स्ट्रा ऍड केलंय, आपलं नाव फंक्शन लावलं एक्सेल मध्ये आणि तो घेतला होता मी. तर इथं बघा काय दाखवतंय, डेट आणि टाइम इथं चेक करू शकता. ठीक आहे, डेट अँड टाइम जर तुम्हाला टाईप इथं आहे, समजा याला काय केलं आपण, सिलेक्ट केलं आणि कोणता टाईप आहे इथं सिलेक्ट होतं बघा, इथं सिलेक्ट करतो इथं सिलेक्ट केलं, डेटा टाईप इथलं बाय डिफॉल्ट चेंज होते का चेक करूया. ठीक आहे, टाईप नाही चेंज होत, इथं चेक करावं लागेल. सो फर्स्ट हा काय टेक्स्ट आहे, इथं समजून जातो तुम्हाला की कुठला टाईप आहे, इथेही लिस्ट येते. आणि जर पाहायचं असेल तर इथेही तुम्हाला टाईप दिले, डेसिमल टाईप, फिक्स, होल नंबरच आहे, पर्सेंटेज आहे, डेट टाइम आहे का, त्याच्यात डेट आहे का, कुठला पाहिजे. तर तुम्ही ते टेक्स्ट असेल टेक्स्ट, ट्रू फॉल्स असेल ट्रू फॉल्स, तर इथून तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर सध्या ओकेच आहे. आता हा काय आहे, ऍक्च्युली टेक्स्ट नाहीच आहे हा, इथं टेक्स्ट दिलेला आहे. तर हा काय आला पाहिजे, होल नंबर मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे, तर त्याला होल नंबर मध्ये घ्यायचंय आणि याच्यामध्ये सगळे सिरियल नंबर आहेत तुमचे, बरोबर. ठीक आहे, इथं काय आलं पाहिजे, इथं पण टेक्स्ट मध्ये घेतलंय त्यानं, तर पण तो पाहिजे कशामध्ये, डेट अँड टाइम मध्ये पाहिजे तुमचा, असा आला पाहिजे. आता प्रॉपर झाला तो. ठीक आहे, हा टेक्स्ट प्लस नंबर आहे. काय आहे हा, टेक्स्ट प्लस नंबर आहे. तर याच्यामध्ये काय आहे, टेक्स्ट पण ऑलरेडी टेक्स्ट आहे तो. सो युजिंग लोकल व्हॅल्यू करून बघूया, त्याच्यात एक ऑप्शन आहे. तो हँग झाला. इथं पण तेच ऑप्शन येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय चेंज आहे, लँग्वेजचा चेंज आहे. ठीक आहे, लँग्वेज वगैरे चेंज करायचं असेल तर लोकलचा यूज करू. पण इथं ऍक्च्युली काय पाहिजे तुमचं, कॉम्बिनेशन पाहिजे, डेट आणि टाइम, 1 to ABC असा टाईप मध्ये ऑप्शन येतो तिथं. होल नंबर, फिक्स, डेसिमल, आता याच्यात तो फक्त टेक्स्टच आहे प्रॉपर. ठीक आहे, आपण सुरुवातीपासून टेक्स्ट केलं म्हणजे याच्यावर तर आपल्याला न्यूमरिकल काही करायचं नाहीये, त्याच्यामुळे काही एवढं प्रेशर घ्यायची गरज नाही, तो अॅक्युरेटच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला न्यूमरिक ऑपरेशन परफॉर्म करायचंय, तर त्यावेळेस मग तुम्ही वेगळं करू शकता त्या टेक्स्ट पासून, नॉन डिजिट डिजिट पासून
वेगळं करू शकता. जर असा कुठं पार्ट झाला की अचानक काय डॉलर साईन वगैरे लावलेलं असतं, रुपीज लावलेलं असतं, तर ते तुम्हाला नको आहे, त्याला सेपरेट करून डिलीट करायचं, तर त्यावेळेस तुम्ही तो वापर करू शकता. फुल नेमला तुम्हाला वेगळं करायचं ते पण दाखवलं मी. लेफ्ट राईट करायचं किंवा ऍड कॉलम मध्ये जाऊन मर्ज करायचंय. मर्ज कॉलम तो ऑलरेडी मर्जच आहे म्हणून तो हाईड दाखवतोय मला. ठीक आहे. एज आहे, न्यू नंबर मध्ये पाहिजे हे ऍक्च्युली. एज टेक्स्ट मध्ये दाखवते, चुकीचं दाखवते. बरोबर. नंबर कशात पाहिजे? होल नंबर पाहिजे आपल्याला. कारण याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. तर त्याला काय करायचं, नंबर वरती घ्यायचंय. हे टेक्स्ट ओके. मग इथं काय करायचंय आपल्याला, रिप्लेस करायचं आहे व्हॅल्यू. ठीक आहे. रिप्लेस व्हॅल्यू. तर हे एफ जिथं असेल तिथं काय झालं पाहिजे, फिमेल. सॉरी, कॅपिटल एफ. ठीक आहे. फिमेल इथं ऑप्शन वरती बघा. हा ऑप्शन चेक करून बघूया काय होते. आलं, फिमेल. त्याच्यानंतर राईट क्लिक. कधी कधी प्रॉब्लेम देतो हा. पहिलेच पण नाव राहतं आणि दुसरं नाव येतं परत पुढं, डबल होतं. तर त्यामुळं काय करतो, जे खाली ऑप्शन दिले ना त्याला मॅच करून घ्यायचं. हा वाला ऍडव्हान्स मध्ये जो आहे, मॅच एंटायर सेल कंटेंट. ठीक आहे. आता इथं एम केलं आणि इथं काय आलं पाहिजे, फुल मध्ये मेल आला पाहिजे. सो ओके केलं तर तो काय होतो, रिप्लेस करून घेतो. तो पण टेक्स्ट मध्येच पाहिजे, चेक करायचं. ठीक आहे. आता हा पण टेक्स्ट मध्ये आला, इथं पण चुकीचं आहे. याला डेसिमल घेतलं तरी चालतं, कारण काय, अमाऊंट जी आहे ती डेसिमल मध्येच असते, तुमची बँक अमाऊंट येऊ शकते ना. त्याच्यामुळे काय करायचं, त्याला डेसिमल ठेवायचं. ठीक आहे. अकाउंट टाईप टेक्स्ट आहे, क्रेडिट स्कोर टेक्स्ट मध्ये नाही चालणार. इथं काय आलं पाहिजे, तुमचं होल नंबर आला पाहिजे. बरोबर ना. हे नो स्टेटस आहे, ओके. हे पण टेक्स्ट आहे, ओके. हे पण टेक्स्ट राहिलं तरी चालतंय. कारण मोबाईल नंबरवर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहेत का? नाही करणार. आधार नंबरवरची काही तुम्हाला गरज आहे कॅल्क्युलेशनची? नाही. काउंट करणार आहे तर त्याचं असंही काउंट होतं. ठीक आहे. ऍग्रिगेशन फंक्शन सारखं याच्यात फंक्शन केलं तर टोटल कॉलम सम होऊन येतो. तर असं हे सगळं चेक करून मग काय करायचं असतं, सगळं क्लीन झाल्यानंतर पार्ट काय करतो आपण, इथून क्लोज आणि लोड नावाचा ऑप्शन फायर करतो तिथं. काय झालं, क्लोज. हा, येतंय ते. ठीक आहे. लोड होतो तो डेटा. आता त्या ठिकाणी जर तुमचे 1000 रेकॉर्ड दाखवत होते, तर इथं तुम्हाला टोटल दाखवतं जेवढे आहेत, 10,000 काय असतील ते इथं दाखवतो बघा. लोड होताना दाखवते आता किती कॉलम आहेत काय नाही, म्हणजे किती टेबल आहेत त्यांची नावं, आणि त्याचा रेकॉर्ड पण दाखवतो तुम्हाला जेव्हा तुम्ही डेटा मॉडेल मध्ये घेता. क्रिएट कनेक्टिंग इन मॉडेल, या मॉडेल व्ह्यू मध्ये घेतोय आपण डेटा. आता पॉवर क्युरीचं काम संपलेलं आहे. त्याला लोड केलं, लोड केल्यानंतर काय होतं, तो डेटा तुमच्या मेन विंडो मध्ये येतो, पॉवर विंडो मध्ये. म्हणजे तो काय होतो, टेबल कनेक्ट करून घेतो. क्रिएटिंग कनेक्शन इन मॉडेल. वेळ घेतो. चेंजेस केले ना आपण खूप सगळे, त्याच्यामुळे तो लोड घेतो जास्त. डायरेक्ट केलं असतं तर लवकर झालं. शक्यतो काय असतं, आपला जो डेटा आहे तो आपण याच्यामध्येच प्रॉपर करतो, एक्सेल मध्ये. इथं जास्त यायची गरज नाही. इथं फक्त तुम्ही होल नंबर टेक्स्ट एवढं जरी चेक केलं तरी खूप होतं. पण माहित पाहिजे, काही गोष्टी इथं पण फास्ट रिकव्हर होतात, ज्या तुम्हाला एक्सेल मध्ये पण होत नाही. ठीक आहे. डेटा आलेला आहे, हे बघू शकता इथं अशा पद्धतीने. ठीक आहे. पुढचा पार्ट उद्या बघूया.